तर नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा दिवस आहे आपला 44 45 आहे. तर आज बघूया, कारण की आपला जो दिवाळीचा स्टॉक आहे तो पण रेडी होते आणि बाकी कस्टमरची पण कामाची होतं. तर चला बघूया. तर कामांची सुरुवात तर झालेलीच कारखान्यात, कारण की आपलं आता दिवाळीचा कलेक्शन येणारच आहे. तर सुरुवात केली आपण मशीन एम्ब्रॉयडरीपासून. तर मशीन एम्ब्रॉयडरीची ही डिझाईन आहे. तर हा कुठला तरी आउटफिट आहे का ब्लाऊज आहे हे लवकरच तुम्हाला कळेल, कारण की ह्याचे समथिंग जास्त पीस आहेत आणि हा कलर पण चांगले. ह्यात टोटल 2 का 3 कलर काहीतरी आहेत, कारण की कलर्स पण कन्फर्म नाही केलेत मॅडमनी, फक्त डिझाईन्स करायला दिले आहेत आणि त्याचं सॅम्पल पण रेडी झालेलं. तर बघूयात. तर बाकी आपलं इथे रेडीमेडची गाऊनची स्टिचिंग चालू आहे. हा पण थोडासा युनिक पॅटर्न दिला आहे मॅडमनी, कारण की यावेळेस खूपच असं ट्रेंडिंग आर्टिकल्स आणणार आहेत त्या, आणि बाकी क्वांटिटी तर खूपच ठेवायची यावेळेस, कारण की गणपतीत बघितलं आपण. तर बाकी पटकन कारागीर पण त्यांची कामं करत होती, कारण की कस्टमरची पण कामं चालू होती कारखान्यात. त्यानंतर कटिंग होतं. तर ही कटिंग आहे एका नऊवारीची. तर ह्यावर ब्लाऊज सेल्फचाच आहे, कारण की त्या कस्टमर लांबून आलेला. तर ते बोलले की नाही, आम्हाला सेल्फचाच ब्लाऊज करायची. साडी वेल्वेटची आहे, ब्लाऊज पण वेल्वेटचाच आहे. तो वाईन कलरमध्ये आहे. तर मास्टर कसा काय कटिंग करतो ते बघतोच आपण, कारण की ह्यांची डिलिव्हरी होती 2 दिवसाआधीची, पण त्यांचं थोडंसं फॅब्रिकचा इश्यू झालेलं. तर बाकी हा ब्लाऊज गेला आहे स्टिचिंगला आपल्या. तर बघू शकतो कारागीर स्टिचिंगला सुरुवात केली आहे आणि सगळं एक पार्ट नंतर मग तो कसा रेडी होते तो आपण बघतोच आहे. आणि आधी अस्तर कटिंग करून घेतो, नंतर मग आपण फॅब्रिक कट करतो मास्टर आपला. बाकी पायपिंगची पण सुरुवात होईल. पायपिंग त्यांना कॉन्ट्रास्ट द्यायची होती म्हणून गोल्डनची यूज केलेली. तर आजचा डेली मिनी ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर तर करायचंच आहे, आणि रोज नवीन व्हिडिओज येणार आहेत. थँक्यू.